नमस्कार मित्रांनो, बघा टीईटी पेपर 2 चा प्रश्न आहे. काय दिला बघा, 325 चा घातांक 8 अधिक 1251 चा घातांक 8 अधिक 630 चा घातांक 8 बरोबर ए. या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? म्हणजे पूर्ण जर आपण सॉल्व्ह केलं आणि त्याची संख्या जर बेरीज केली, त्याच्या एकक स्थानी कोणता अंक असेल असं आपल्याला विचारले. पूर्ण सॉल्व्ह करीत बसायचं नसतं मित्रांनो. बघा इथं 5 आहे, बघा 5 चा 8वा घात करायचा. पुन्हा चला इथं किती आहे, 1 याचा 8वा घात करायचा आणि 0 चा 8वा घात. हे पूर्ण हे पण सॉल्व्ह करीत बसायचं नाही. बघा 5 चा किती पण घात केला, मी 5 चा कितवा पण घात केला तर एकक स्थानी काय येणार आहे, 5. एकक स्थानचा अंक म्हणजे काय, हे तिघांच्या एकक स्थानच्या अंकाची बेरीजच येणार एकक स्थानचा अंक. बघा 5 चा कितवा घात केला तर शेवटी किती येणार, 5 येणार. पुन्हा 1 चा कितवा पण घात केला तरी एकच येते. पुन्हा 0 चा कितवा पण घात करू द्या, किती येते, 0च येते. यांची बेरीज करा, 5 आणि 1 6, 6 आणि 0 6, कारण हे सर्व एकक स्थानचे अंक आहेत. म्हणजे येणाऱ्या उत्तराचा एकक स्थानचा अंक किती असेल, 6. म्हणजे पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.